हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग। तुम्हाला सर्वांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा। आज आहे होळीचा पहिला दिवस। होळी म्हणजे पुरणपोळी आलीच पाहिजे आणि पुरणपोळी आमच्या सर्वांची इतकी फेवरेट आहे की मला माझ्या मिस्टरांना भरपूर पोळी आवडते। इवन माझ्या मुलीला सुद्धा, जी आता फक्त 1.5 वर्षाची आहे, पण पोळी तिला जर समोर दिली तर ती खूप आवडीने खाते पोळी। म्हणजे जवळजवळ एक अर्धी पोळी ती खाऊ शकते। माझ्या नवऱ्याचं असं नेहमी म्हणणं असतं की तू सर्व जेवण छान बनवतेस, फक्त एकदा मला पुरणपोळी करून खायला घाल म्हणून, कारण त्यांना प्रचंड पुरणपोळी आवडते। त्यांना जर कधी पुरणपोळी खावीशी वाटली तर मी करू शकत नाही, त्यामुळे मग मी काय करते, विकत आणते किंवा मग माझ्या आईला सांगते। आई त्यांना आवर्जून पोळी बनवून पाठवते, कारण तिला माहिती आहे त्यांना भरपूरच आवडते पोळी। त्यामुळे जेव्हा कधी माझ्या माहेरी पोळी बनते तेव्हा ती त्यांच्यासाठी पार्सल येतेच येते। तर आज मी विचार केला आहे की त्यांना सरप्राईज देऊया। आता वाजले आहेत सकाळचे नाही, दुपार झाली आहे, 12:30 वाजलेत। आत्ताच भाविका झोपली आहे, त्यामुळे मी विचार केला पटकन डाळ शिजवून घेते आणि पुरणपोळीला सुरुवात करते। तर आज मी पहिल्यांदा पुरणपोळी बनवणार आहे। रेसिपी नाही म्हणता येणार, कारण ऑब्व्हियसली सगळ्यांना माझ्यापेक्षा छान पुरणपोळी येत असेल। मीच पहिल्यांदा करणार आहे, त्यामुळे त्यात काय रेसिपी दाखवणार, तर पहिल्यांदा करते आणि कशी करते ते तुम्हाला दाखवण्यासाठी मी एक छोटंसं ब्लॉग शूट करते। तर ठीक आहे, ऑल द बेस्ट टू मी। आय होप छान होईल पोळी। आणि संध्याकाळी मी कधी एकदा बनवून देवीला नैवेद्य दाखवते आणि माझ्या नवऱ्याला खाऊ घालते, कारण जेव्हा त्यांच्याकडून मला कॉम्प्लिमेंट मिळते ती माझ्यासाठी सर्वात मोठी गोष्ट असते। माझा नवरा म्हणजे खूप खवय्या आहे की त्याला असं नवीन नवीन डिश आवडतात किंवा नवीन काहीतरी ट्राय करायला आवडतं, आणि मी जे बनवते मी फक्त त्याच्यासाठी बनवते की हां त्यांना आवडलं म्हणजे मला खूप समाधान मिळतं त्या गोष्टीचं। त्यामुळे मी काही ना काही नवीन असं ट्राय करत असते। तर आज मी प्रे करते देवाला की पोळीसुद्धा खूप छान होऊ दे आणि ते म्हणू दे की वा प्राजक्ता, खूप सुंदर पोळी केली आहेस। तर चला बघूयात, मी आता रेसिपीला सुरुवात करते। तर आता किचनमध्ये मी काय प्रिपरेशन केले ते तुम्हाला दाखवते। पुरणपोळी करण्यासाठी मी घेतले अर्धा किलो चणा डाळ। 2 ते 3 तास मी चणा डाळ छान पाण्यात स्वच्छ धुवून भिजत ठेवली आणि त्यानंतर कुकरमध्ये चणा डाळ गरजेनुसार पाणी घातलं, थोडंसं तूप आणि हळद घातली, जेणेकरून पुरणाला कलर चांगला येईल, आणि 4 शिट्ट्या काढून डाळ शिजवून घेतली। कुकरला 4 शिट्ट्या काढल्यानंतर डाळ अशी मस्त शिजली होती, म्हणजे एकदम मऊसूत झाली होती। पुरणपोळी म्हटलं की कटाची आमटी आलीच। तर कटाची आमटी बनवण्यासाठी मी इथे पुरण यंत्र घेतलंय। त्या चाळणीमध्ये मी सर्व डाळ छान गाळून घेतली आणि त्याचं जे पाणी निघेल ते कटाच्या आमटीसाठी बाजूला ठेवलं। डाळीत अजिबात पाणी राहता कामा नये, त्यामुळे पूर्ण डाळ निथळून घ्यायची आहे। एक 10 ते 15 मिनिटं मी डाळ अशीच ठेवून देते, म्हणजे जेणेकरून पाणी निथळून जाईल। डाळीत असलेलं पाणी पूर्णपणे निथळून गेलंय। आता पुरण बनवण्यासाठी आपल्याला जशी डाळ हवी आहे तशी तयार झालेली आहे। जास्त मऊ सुद्धा नाही आणि जास्त कडक सुद्धा नाही। तरी एकदा मी स्मॅशरने सुद्धा बारीक करून घेते, जेणेकरून जास्त शिजवायला लागणार नाही। आता हा टोप मी गॅसवर ठेवून देते आणि ह्यामध्ये घालते गूळ। गूळ तुम्ही आवडीनुसार घालू शकता। मी अर्धा किलो चणा डाळला अर्धा किलो गूळ घातलाय, कारण मला गोड जास्तच आवडतं, त्यामुळे मी अर्धा किलो पूर्ण गूळ घेतलाय। आता डाळ आणि गूळ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। सुरुवातीला गॅस फास्टच ठेवायचा आहे, म्हणजे पटपट मेल्ट होईल आणि नंतर आपल्याला सारखं ढवळत राहायचं आहे। गूळ पूर्ण मेल्ट झाल्यामुळे पुरण आपलं पातळ दिसते। मी सुद्धा घाबरली होती, पण नंतर आईला विचारल्यानंतर आईने सांगितलं की नाही, म्हणून हळूहळू कन्सिस्टन्सी येईल, तू परतत राहा। तर आपल्याला गॅस चालूच ठेवून ढवळत राहायचं आहे, म्हणजे जेणेकरून खाली लागणार नाही। मस्त असा पुरणाचा कलर सुद्धा चेंज झालाय। पुरण घट्ट होईपर्यंत व्यवस्थित एकसारखं ढवळत राहायचं। पूर्ण आता चांगलं घट्ट झाल्यानंतर मी यामध्ये ॲड करते सुंठ, वेलची आणि जायफळची पूड। सर्व पुन्हा एकदा छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपलं पुरण रेडी आहे।
आता पुरण बारीक करण्यासाठी मी पुरणपोळीची चाळण आणली आहे, तर त्यामध्ये मी पुरण बारीक करून घेते. असं थोडं थोडं पुरण घेतलं चाळणीमध्ये आणि ग्लासाच्या सहाय्याने मी ते बारीक करून घेतलं. मला वाटतं अगदी 15 मिनिटात झालं, कारण डाळसुद्धा छान शिजली होती आणि मी स्मॅशसुद्धा केलं होतं आधीच. त्यामुळे एक पूर्ण पुरण व्हायला मला जवळजवळ 15 मिनिटं तरी लागली. त्यात भाविका होती मदतीला. पुरण होईपर्यंत भाविका अशीच बसून राहिली होती, कारण तिला हवं होतं पुरण. असं करून फटाफट मी ग्लासाने पुरण छान बारीक करून घेतलं. आता इकडे आपलं पुरण तयार झालेलं आहे. तुम्ही बघू शकता किती मऊ मऊ मस्त दिसते आणि कलर सुद्धा छान आलेला आहे. आता एकीकडे मी पीठ मळायला घेते. पुरणपोळी करताना मी गव्हाचं पीठ घेतलं आणि त्यामध्ये थोडासा मैदा ॲड केलाय. कलर चांगला यावा म्हणून त्यामध्ये मी हळद घातली, चवीनुसार मीठ घातलं आणि गरजेनुसार पाणी घालून छान पीठ मळून घेतलं. पीठ मळून झाल्यानंतर मी त्यामध्ये तेल घालून पुन्हा एकदा छान मऊ असं मळून घेतलं. पुरणपोळीचं पीठ जितकं जास्त मऊ असेल तेवढी छान अशी पुरणपोळी होईल आपली. आता पीठ मळून झाल्यानंतर मी 1 तास भिजवत ठेवलं. आता पुरणपोळीसाठी लागणारे छोटे छोटे पिठाचे गोळे आणि पुरणाचे गोळे मी तयार करून घेतले. जेवढ्या आकाराचा मी पिठाचा गोळा घेतलाय तेवढाच आकाराचा पुरणाचा सुद्धा घेतलाय. जितकं जास्त पुरण असेल तेवढी पुरणपोळी छान लागते. आता अशा प्रकारे मी पिठाच्या गोळ्यामध्ये पुरण भरून घेते. पिठाची खोलगट अशी वाटी करून त्यामध्ये मावेल इतकं पुरण भरलंय. छान चारी बाजूने गोल गोल करत राहायचं. अशा प्रकारे सर्व पिठाचे गोळे मी पुरण घालून भरून घेतले, म्हणजे आपल्याला लाटायला सोपं पडेल. आता पटपट पुरणपोळी लाटून घेते. एकसारखी चारी बाजूने पुरणपोळी मी लाटून घेतली आहे. मस्त अशी गोल गरगरीत पुरणपोळी तयार आहे. आता तवा तापलाय, तव्यावर आपण भाजून घेऊया. पुरणपोळी व्यवस्थित दोन्ही बाजूने भाजून घ्यायची. पुरणपोळी बघून मला इतकं छान वाटलं, कारण मला वाटलंच नव्हतं की मला पहिल्याच वेळी इतकी जमेल. पण माझ्यासाठी अनएक्सपेक्टेड होतं की फर्स्ट टाईममध्येच मला इतकी छान पुरणपोळी जमली. मी तर खूप खुश झाले. आता ह्यावर दोन्ही बाजूने मी मस्त तुपाची धार सोडते. जितकं जास्त तूप असेल तितकी पुरणपोळी सुंदरच लागते. दोन्ही बाजूने मस्त असं तूप घालून छान खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचं. आणि आपली मस्त अशी टम्म फुगलेली पुरणपोळी तयार आहे. अशा प्रकारे एक एक करून सर्व पुरणपोळी मी लाटून घेतल्या आणि प्लेटमध्ये साईडला काढून ठेवल्या. पुरणपोळी झाल्यानंतर सर्वात आधी स्वामींना नैवेद्य दाखवला आणि आता मिस्टरांना टेस्ट करायला देते. पोळी टेस्ट करा. गरम आहे. भाभी तुला देणार, थांब. तुला पण पाहिजे? आवडली तुला? कशी आहे? छान छान. हो एवढी आवडली? हो. कशी झाली आहे? गोड बरोबर आहे. ओ किती मार्क्स द्याल? 10 out of 10. पुरणपोळीने सर्व जेवण रेडी झाल्यानंतर आम्ही गेलो होळीला पाया पडण्यासाठी. मस्त तिकडे पूजा केली आणि देवाकडे प्रार्थना केली की आमचे दोन्ही कुटुंब सुखात राहू देत आणि आमच्याकडे भरपूर सुख येऊ दे. आजचा ब्लॉग खूपच मोठा झाला आहे, पण ठीक आहे. आणि तुम्हाला माझी पुरणपोळी कशी वाटली ते सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा.
सर्वांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा. चला बाय, टेक केअर.